Good morning to everyone. Our today's topic is of conversion of current source to voltage source. That is a numerical which is depends on your source conversion. That means if we have given the circuit in that there is a voltage source, current source, and from that we have to obtain the one equivalent only a current source or only a voltage source. For that purpose, मी एक सर्किट ड्रॉ करते. त्या सर्किटवरनं तुम्हाला न्यूमरिकलचं स्टेटमेंट नोट करून घ्यायचंय आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप हाऊ टू कन्वर्ट गिवन नेटवर्क इंटू सिंगल व्होल्टेज सोर्स और सिंगल करंट सोर्स ते न्यूमेरिकल आपल्याला स्टडी करायचे. फर्स्टली मी नेटवर्क ड्रॉ करते. There is a three loop of circuit. This one first resistance. Again that there is a connection of second resistance. This one is the third resistance. And from that again there is a two branches. Here connected one voltage, one current source. करंट सोर्सला जो सर्कल ड्रॉ केला त्याच्या साईडला अपवर्ड डायरेक्शन एक एरो ड्रॉ केलेला आहे. देन अगेन वन resistance. To that again connected one resistance, and here there is a one voltage source. Upper side is the plus sign and lower side is the minus sign. Plus minus voltage source, and these are combinedly connected to each other. This one is your network. Then value, this one is the 2 ohm resistance. Again this one is the 2 ohm resistance. This one is also, no, sorry, this one is the 1 ohm resistance. This one is the 3 ohm resistance. This one is the 6 ohm resistance, and this current source is of 3 ampere. Voltage source is of 6 volt. Voltage source is of 6 volt. Then you have to firstly note down the statement. By a source transformation, write down all of you. By source transformation, find find current in 3 ohm resistance, current in 3 ohm resistance shown in figure, shown in figure. फाइंड आउट काय करायचं आहे. बाय सोर्स ट्रान्सफॉर्मेशन फाइंड करंट इन 3 ओम रेजिस्टन्स. जो 3 ओम रेजिस्टन्स आहे त्यामधनं फ्लो होणार आपल्याला करंट फाइंड आउट करायचं आहे. बाय सोर्स ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक कुठली यूज करायची आहे. सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. दॅट मीन्स यू हॅव टू कन्वर्ट दी that current source voltage source into either single current source or single voltage source, and then we have to obtain the current flowing through that 3 ohm resistance. So या branch मधनं फ्लो होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे. Then in the first step, convert the 6 volt source into the current source. हा जो 6 volt दिसतोय हा फर्स्टली करंट सोर्स मध्ये कन्वर्ट करायचा. ठीक आहे. तर मग आता करंट सोर्स सॉरी व्होल्टेज सोर्स करंट सोर्स मध्ये कन्वर्ट करताना हे नेटवर्क आपल्याला कन्सिडर करायला लागणार आहे. 6 व्होल्ट आणि त्याच्या सिरीज मधला जो काही रेजिस्टन्स आहे तो आहे 2 ओम. तर याला ओम्स लॉच्या अकॉर्डिंगली आपण कन्वर्ट करतो. व्ही इज इक्वल टू आय आर असं आपलं इक्वेशन असतं. व्ही इज इक्वल टू आय आर. मग आपल्याला करंट काढायचं आहे तर मग आय काही आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. व्ही अपॉन आर. ओके. मग जो व्ही आहे व्ही किती दिलेला आहे 6.
आणि त्याच्या सिरीजचा रेजिस्टन्स किती इथे 2 ओम. तो डिवायडेड बाय 2. द आन्सर इज ऑफ करंट सोर्स किती येणार आहे मग करंट इज इक्वल टू टेल मी फ्रॉम युअर साइड. आय Ma'am, इज 3. इक्वल टू 3. 3 एम्पियर. मग जो 3 एम्पियर जे हे आन्सर आलेलं आहे ते आपण इथे कनेक्ट करणार ह्या आणि त्याच्यासोबत त्याचा जो सिरीजचा रेजिस्टन्स असतो तो आपण पॅरलल मध्ये कनेक्ट करत असतो. तुम्ही हे सर्किट इथे मॉडिफाईड करते किंवा अदरवाईज सेकंड स्टेपला ते रिड्रॉ करून देते. इथे काय कनेक्ट करायचा हा करंट सोर्स 3 एम्पियरचा आणि त्याच्या सिरीज मध्ये जो रेजिस्टन्स असतो तो पॅरलल मध्ये कनेक्ट करायचा. दिस इज द टेक्निक ऑफ कन्वर्टिंग दी व्होल्टेज सोर्स इनटू दी करंट सोर्स. फर्स्टली इथे करंट सोर्स ड्रॉ केला आहे 3 एम्पियरचा आणि डायरेक्शन त्याची पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो होत असतो. हायर पोटेन्शियल टू लोअर. दॅट्स वाय अपवर्ड साइनला त्याचा एरो येणार आहे. त्याची व्हॅल्यू आहे 3 एम्पियर. Then this 2 ohm resistance is connected in parallel. त्यानंतर पुढचा हा 6 ohm resistance as it is connected ठेवणार. After that this remaining circuit is almost म्हणजे सेमच असणार डायरेक्टली सर्किट. आपण तिथे काही चेंज केलेलं नाहीये सर्किट. 3 ampere current source. Again this one is the 1 ohm resistance and this last one is the again 3 ohm resistance and these are connected to one common point. सगळ्यांना एक पॉइंटला कनेक्ट करून द्यायचं. इथे किती व्हॅल्यू येणार आहे 2 ohm. Here 2 ohm. This one is the 6 ohm. This one is the 1 ohm and this one is the 3 ohm. इथपर्यंत सगळ्यांनी नोट करून घ्या न्यूमरिकल. नेक्स्ट स्टेपला याच्या पुढची स्टेप सॉल्व्ह करू टाकू. ते नोट झाले सगळ्यांचं न्यूमरिकल. सायमल्टेनियसली तुम्ही पण नोट करत चला. हे सगळं तुमच्या नोटबुक मध्ये रिड्रॉ करायचं सर्किट. Completed participants? Yes, ma'am. Okay. In the next step, clear करो ये participants. Yes, ma'am. पार्टिसिपंट हे क्लिअर करायचं का? Yes, ma'am. ओके. Then in the next step, in that new circuit, the 2 ohm resistance and 6 ohm resistances are in parallel. Okay. PVHCD diagram होती ती बघू. In this, these two branches are in parallel with each other. दोन रेजिस्टन्सेस जर पॅरलल मध्ये असतील तर त्यांचा इक्विव्हॅलंट कसा फाइंड आउट होतो? टेल मी फ्रॉम युअर साइड. सांगा participants. These two resistances are in parallel. So how we can solve their single value or equivalent value? One upon Participant, CP is tell me. आपण इक्वेशन्स वगैरे बघितले सगळे पॅरलल कॉम्बिनेशन सॉल्व्ह कसे होतात ते. If two resistances are in parallel, then ma'am, 1 upon CP is equal to 1 upon C1 plus 1 upon C2. okay, very good. The next step ला आपण 2 ohm and 6 ohm जो कॉम्बिनेशन पहिले सॉल्व्ह करून घेऊ. Therefore 1 upon 2 plus 1 upon 6 is equal to 1 upon R. चला याचा क्रॉस प्रोडक्ट 6 plus 2 6 plus 2 divided by 6 into 2 that is 12. ही व्हॅल्यू 1 अपॉन आर आहे. आर जर घ्यायचा असेल तर काय होतं याचा रेसिप्रोकल होणार आहे. therefore r is equal to 12 divided by 8 is equal to r. करायचं हे सॉल्व. किती व्हॅल्यू येते सांगा. 12 divided by 8 1.5.
1.5. therefore R is equal to 1.5. हे आन्सर आपल्याला त्या सर्किट मध्ये प्लेस करायचं आहे. This is the value of U. Then आता इथे मी ते सर्किट परत रिड्रॉ करणार आहे. फर्स्टली देयर इज ए first one is the 3 ampere current source. Then इथे पॅरलल कॉम्बिनेशनचा आपण हा एकच रेजिस्टन्सचं कॉम्बिनेशन सॉल्व केलं. दॅट्स वाय फ्रॉम दॅट टर्मिनल one equivalent resistance of 1.5 is connected here. The remaining circuit is as it is. That means इथे 2 ohm resistance होता, त्याच्या पॉइंट पासून एक 3 एम्पियरचा करंट सोर्स ड्रॉ केलेला होता. त्यापुढे 1 एम्पियरचा तुमचा 1 ओहमचा एक रेजिस्टन्स कनेक्ट होता आणि अगेन दॅट 3 ohm resistance is also connected. The circuit gets completed. This one is the value of 3 ampere. Then this one is the 1.5 ohm resistance. This one is again 3 ampere current source. This one is the 2 ohm resistance. This one is the 1 ohm resistance. And this one is the 3 ohm resistance. ओहमचं साइन सगळ्यांच्या साइडला तुम्ही ड्रॉ करा. Completed this circuit. Yes, ma'am. Clear up to this participants? Yes, ma'am. Okay, after that convert this 3 ampere current source to a voltage source. हा जो 3 एम्पियरचा करंट सोर्स दिसतोय, कारण हे दोघं हा करंट सोर्स आणि त्याच्यासोबतचा 1.5 हा पॅरलल मध्ये आलाय. पण आपल्याला ह्या रेजिस्टन्सचा म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी फर्स्टली या दोन्ही जे ब्रांचेस आहेत 3 एम्पियर अँड पॅरलल इट्स रेजिस्टन्स, याला करंट सोर्स मध्ये व्होल्टेज सोर्स मध्ये कन्वर्ट करायचे. हा जो एवढा पार्ट दिसतोय, this 3 ampere current source is converted into voltage source. इथं असं नोट करा स्टेप बाय. convert 3 ampere current source into a voltage source. मग परत ओम्स लॉ आपला काही ऍप्लिकेबल आहे. V is equal to IR. व्होल्टेज काढायचं आहे आपल्याला. करंट किती दिला इथं 3 एम्पियर, तो आपण इथे पुट केला. रेजिस्टन्स काय पॅरललचा 1.5. मग करा 1.5 इंटू 3 किती आन्सर येते सांगा. Tell me, voltage V is equal to 4.5 is the answer, correct. आणि त्याच्यासोबत हा जो पॅरललचा रेजिस्टन्स आहे तो सिरीज मध्ये कनेक्ट करायचा असतो. मग हे सर्किट मी परत नेक्स्ट स्टेपला रिड्रॉ करणार आहे. हा करंट सोर्स आहे तो 4.5 व्होल्टेज सोर्सने इथे रिप्लेस केला. प्लस मायनस त्याचा पॅरललचा जो रेजिस्टन्स होता तो आता इकडे सिरीज मध्ये कनेक्ट करायचा. व्होल्टेज तो इकडे आला. त्याच्या सिरीज मध्ये हा पुढचा त्याचा जो काही 2 ohm रेजिस्टन्स आहे तो इथे कनेक्टेड असणार. देन अगेन दिस 3 एम्पियर सर्किट 1 आणि हे ऍज इट इज सर्किट ड्रॉ करून घेणार. This one 1 ohm, this one is the 3 ohm, this one is the 3 ampere current source, this one is the 2 ohm resistance, this one is the 1.5 ohm resistance, and this one is the 4.5 your voltage source. हे सर्किट सगळ्यांनी रिड्रॉ करून घ्या, त्यानंतर पुढची स्टेप सांगते. केले रिड्रॉ सर्वांनी? Participant completed up to this? Yes, ma'am. Yes. Okay.
After that, there is one observation. This 1 ohm and 3 ohm resistance are in, सांगा ऑब्झर्वेशन वरनं काय क्लिअर होतंय? How these two are connected? This 1 and 3 are connected in series or parallel? Tell me from your side, participant. series. Exactly correct, series. That's why one series combination जर सॉल्व करायचं असेल तर त्याची आपण ऍडिशन करतो. 1 plus 3 is equal to how many? 4. 4 ओहम. मग तो 4 ओम रेजिस्टन्स इथे ड्रॉ करून घ्यायचा. तुम्ही ह्या सर्किटला मॉडिफाईड करते. या दोघांची ऍडिशन केली तर त्यांचा एकच इक्वलंटचा रेजिस्टन्स सपोज तो आपण कन्सिडर केला, तर मी याला इथे इरेज करणार आणि ते सर्किटली डायरेक्टली कनेक्ट करणार आणि ही जी व्हॅल्यू आली ती किती लिहिणार मी इथे 4 ओहम. क्लिअर? समजलं? नेक्स्ट स्टेपला तुम्हाला हे सर्किट रीड्रॉ करायचंय. सेम सर्किट, फक्त इथे काय हा रेजिस्टन्स आणि या दोघांची ऍडिशन झाल्यामुळे त्याचा एकच इक्वलंट 4 ओम रेजिस्टन्स इथे रीड्रॉ झाला. क्लिअर अप टू दिस? Yes, ma'am. Participant, clear up to this? Yes, ma'am. Okay, then there is one next observation. This 1.5 and 2 are in series or parallel? Participants? बोला स्टुडंट्स, आवाज येत नाहीये. Student, tell me from your side. This 1.5 and 2 are in series or parallel? Ma'am, series. Series, exactly correct. 1.5 plus 2. मग करा किती होतं 1.5 plus 2? आवाज कमी 3.5. येतोय रे तुमचा, थोडं मोठ्याने बोला. 3.5. ओके, एक्झॅक्टली करेक्ट. 3.5. हे सर्किट आपण परत ड्रॉ करून घेणार नेक्स्ट स्टेपला. मी पुढच्या याच्यावरती घेते. In next step, this 1.5 and 2 is series. That's why there is a one single equivalent resistance, and this value is 3.5. Then after that there is one current source of 3 ampere is as it is connected. After that there is a one resistance of 4 ohm, and at the end of side there is a one voltage source of plus minus 4.5. हे सर्किट आपण परत रीड्रॉ करून घेतले. काय केलं, फक्त याची सिरीजची ऍडिशन केली आणि रिमेनिंग सर्किट ऍज इट इज ड्रॉ केलेले. दिस वन इज दी 4 ओहम. Then in the next step, convert this 4.5 and 3.5 voltage source into current source. कारण आपल्याला व्हॅल्यू ही ह्या सर्किट म्हणजे हा जो रेजिस्टन्स आहे लास्टवाला इक्विव्हॅलंटचा, त्याच्यामधनं फ्लो होणारा करंट आपल्याला ड्रॉ करायचा आहे, फाइंड आउट करायचं आहे. हे जे व्होल्टेज सोर्स दिलेला आहे त्याला करंट सोर्स मध्ये कन्वर्ट करा. मग अगेन आपले अकॉर्डिंग टू ओम्स लॉ I is equal to V upon R. V upon R. V किती दिलेला आहे 4.5 and R is the 3.5. मग करायचं कॅल्क्युलेशन करंट किती येतो. Ma'am, 1.285. 1.28 इतकंच घेऊया एम्पियर. त्याची व्हॅल्यू आली
आणि हा जो त्याचा सिरीजचा रेजिस्टन्स आहे तो पुढे पॅरलल मध्ये आपल्याला ड्रॉ करायचा असतो. तर हे सर्किट मी परत इथे आता रिड्रॉ करणार आहे. फर्स्टली करंट सोर्स इज ऑफ 1.28 इथे नोट केला आहे. This series resistance is connected in parallel with your current source. After that, this 3 ampere is also connected in the circuit as it is. And to that parallel, there is a resistance is of 4 ohm. This one is of the 4 ohm and this one is the 3.5. Then, in the next step, these two are the parallel sources. म्हणजे याची डायरेक्शन अपवर्ड आहे आणि ह्या करंट सोर्सची पण डायरेक्शन अपवर्ड आहे. दॅट्स वाय these two current sources are parallel to each other. मग पॅरलल टू करंट सोर्सेस असली तर यांची ऍडिशन घ्यायची असते डायरेक्टली. 1.28 प्लस 3 अँपियर. पॅरलल ज्यावेळेस तुमचे करंट सोर्स एकमेकाला असतात त्यावेळेस त्यांची ऍडिशन घ्यायची असते. तर नेक्स्ट स्टेपला या दोघांची आपण ऍडिशन करणार आहे. 1.28 प्लस 3 ते किती येणार आहे ओव्हरऑल तुमचा करंट सोर्स एकच. बोला पार्टिसिपंट. 1.28 प्लस 3 4.28. 4.28. मग तो सिंगल करंट सोर्स आहे. मी नेक्स्ट स्टेपला ती सर्किट डायग्राम ड्रॉ करते. There is a one single current source of addition is the 4.28. 4.28 and there is the direction is again upward side. लोक अपवर्ड साइडला म्हणून त्यांची ऍडिशन झाली. त्यातला एक जरी डाऊनवर्ड डायरेक्शनला असता, सपोज आता ह्या एरोवरनं आयडेंटिफाय करायचं, त्या दोघांची डायरेक्शन एकच साईडला म्हणून त्यांची ऍडिशन झाली आणि ते जर एकमेकाला अपोजिट फ्लो होत असते, एखादा एक अपवर्ड फ्लो होतोय आणि एक डाऊनवर्ड फ्लो होतोय, तर दोघांची सबट्रॅक्शन केली असती पॅरलल असते तर. अगेन देयर इज अ रेजिस्टन्स ऑफ 3.5 इज कनेक्टेड इन सर्किट. And again the last one is your parallel resistance of 4 ohm is connected in the circuit itself. This one is of 3.5 ohm and this one is of the 4 ohm. Then आपल्याला ही ब्रांच जी होती यातनं फ्लो होणारा IL हा लास्ट वाला करंट काढायचा होता, कारण आपण ह्या ब्रांचला रिडक्शन करत करत तो इथपर्यंत ऑब्टेन झालेला आहे. देअरफॉर आता इथे काय होणार आहे, दोन रेजिस्टन्सेस दिलेले आणि इनकमिंगचं एक टोटल करंट आहे. तर इथे आपण करंट डिव्हिजन रूल अप्लाय करणार, म्हणजे यातनं फ्लो होणारा करंट IL घेतला आणि इथे आपण IL डॅश घेतला. एक एक्झाम्पल सांगते, आपल्याला एकच फाइंड आउट करायचं पण करंट डिव्हिजन रूल काय असतो हा तुम्हाला कसा इम्प्लिमेंट करता ते इथे सांगणार आहे. आणि हा टोटलचा करंट सपोज त्यांचा I घेतलेला आहे. सपोज तुम्हाला 4 ओम रेजिस्टन्स मधनं फ्लो होणारा करंट काढायचा म्हणजे IL काढायचं, तर त्यावेळेस जो करंट डिव्हिजन रूल आहे तो कसा अप्लाय करणार, अपोजिटचा जो रेजिस्टन्स असतो तो न्यूमरेटरला लिहायचा असतो. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, केअरफुली, स्टेप फार महत्वाची. IL फाइंड आउट करायचं आहे. IL ज्या रेजिस्टन्स मधनं फ्लो होतो त्याला अपोजिट जो पॅरललचा रेजिस्टन्स असेल, मग IL आपला 4 ओम मधनं फ्लो होतोय आणि त्याला पॅरलल रेजिस्टन्स कुठला आहे 3.5, मग तो न्यूमरेटरला घ्यायचा. 3.5 हा रेजिस्टन्स न्यूमरेटरला घेतला, डिवायडेड बाय जे दोन पॅरलल रेजिस्टन्स आहे त्यांची ऍडिशन 3.5 प्लस 4, 3.5 प्लस 4 इंटू हे जे टोटल एवढं जे इक्वेशन आहे याला इंटू काय करायचा, इनकमिंगचा टोटलचा करंट. मग इनकमिंगचा टोटलचा करंट किती आहे 4.28, 4.28 हा झाला तुमचा IL.
काय केलंय, आयएल ज्या रेजिस्टन्स मधनं फ्लो होतो त्याला अपोजिट जो रेजिस्टन्स आहे तो न्यूमरेटर मध्ये घ्यायचा आणि डिवायडेड बाय जे दोन पॅरलल मध्ये रेजिस्टन्स आहे त्यांची दोघांची ऍडिशन आणि हे जे टोटल एवढं इक्वेशन येतं त्याला मल्टिप्लाय बाय तुमचा इन्कमिंगचा फरक. म्हणजे सपोज आपण याला R1 आणि R2 असं कन्सिडर केलं तर तुमचा फॉर्म्युला कसा कन्सिडर होतो, IL इज इक्वल टू, हा पहिला R1 आहे आणि हा R2 आहे, तर R2 न्यूमरेटरला गेला डिवायडेड बाय दोघांची ऍडिशन R1 प्लस R2 आणि इंटू टोटलचा करंट I. हे झालं फर्स्ट इक्वेशन. सपोज आपल्याला IL डॅश काढायचा आहे म्हणजे यातनं फ्लो होणारा, त्याचं इक्वेशन कसं येईल मग, IL डॅश इज इक्वल टू, म्हणजे यातनं फ्लो होणारा करंट 3.5 मधनं फ्लो होणारा करंट जर काढायचा असता तर 3.5 ला ऑपोजिट रेजिस्टन्स कुठला आहे पॅरलल मध्ये सांगा तुमच्या साईडने. 3.5 च्या अपोजिटला कुठला करंट आहे, कुठला रेजिस्टन्स आहे पॅरलल मध्ये. हे दोघं एकमेकाला पॅरलल इथे बघा. सांगा 3.5 च्या अपोजिट पॅरलल मध्ये कुठला रेजिस्टन्स आहे, 4 ओहम. 4 ओहम. मग तो न्यूमरेटरला घ्यायचा. हा आणि जे दोन पॅरलल मध्ये त्यांची परत ऍडिशन म्हणजे 3.5 प्लस 4, 3.5 प्लस 4 आणि परत त्याला इनकमिंगचा करंट जो असतो तो तुमचा मल्टिप्लाय होणार. म्हणजे चेंज काय आहे, डिनॉमिनेटर आणि मल्टिप्लिकेशन सेम आहे, फक्त न्यूमरेटर इंटरचेंज करायचा असतो. ज्याच्यामधून फ्लो होणारा करंट काढायचा आहे त्याच्या अपोजिटचा रेजिस्टन्स हा न्यूमरेटरला घ्यायचा, हे लक्षात ठेवा. आपल्याला गिवन मध्ये विचारलेलं आहे की तुमचा हा 4 ओहम मधनं जाणारा करंट आपल्याला काढायचा आहे, तर याचं कॅल्क्युलेशन करा आणि आयएल ची व्हॅल्यू किती येते सांगा मला सगळ्यांनी. फर्स्ट स्टेप. हे सेकंड मी तुम्हाला ऍडिशनल सांगितलेलं आहे, हा आपल्या न्यूमरिकलचा पार्ट नाही, इथपर्यंतच न्यूमरिकल आहे. तर आयएल किती येतो ते सांगा. टेल मॅम मी 20 स्टुडंट. किती? 21.4. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. पहिले एवढं कॅल्क्युलेशन सॉल्व करून घ्या. 3.5 प्लस 4 ते या 3.5 ला डिवाइड करा आणि मग तुमचा 4.28 नी मल्टिप्लाय करा. पहिले एवढं ब्रॅकेट मध्ये सॉल्व करून घ्या. मॅम 2.282. नाही, क्रॉस चेक करा. कॅल्क्युलेशन इझी आहे, ते रॉंग नाही यायला पाहिजे. ब्रॅकेट घेऊनच सॉल्व करा, नाही तर नसल ब्रॅकेट टाकता येत तर एक 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 स्टेप सॉल्व करायची. पहिली ऍडिशन करायची इथली शेवटची, मग यांचं डिवायडेशन करायचं आणि शेवटला मग मल्टिप्लिकेशन करायचं. करा, करेक्ट आन्सर सांगता आलं पाहिजे मला तुम्हाला. मॅम 1.997. व्हेरी गुड. 1.997. त्याचा आन्सर मी इथे नोट करते. आय इज इक्वल टू आय इज इक्वल टू 1.997. This one is your answer. क्लियर? समजलंय सगळ्यांना? येस मॅम. क्लियर Yes, ma'am. पाटील समजलं का? येस मॅम.